ठिकाणी उपस्थित असलेले आपले खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आमचे सहसंपर्क बंधू राजे निंबाळकर, अनिल जगताप साहेब आणि सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो. आज पत्रकार परिषद घ्यायचं प्रयोजन म्हणजे 2023चा पीक विमा. 2023च्या पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला मी ही माहिती सांगतो की आपल्या जिल्ह्यात आपल्याकडे सगळ्यांना कागदपत्र दिलेलेच आहेत. जवळपास 5,56,000 शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरलेला आहे आणि जवळपास 600 कोटी रुपये म्हणजे शेतकरी हिस्सा, राज्य हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा असे मिळून HDFC कंपनीला यावर्षी सरकारच्या माध्यमातून कंपनीला प्रीमियम जाणार आहे. आपण बघतोय की आपलं यावर्षी 2023 वर्ष हे दुष्काळी वर्ष होतं आणि त्यामुळं अग्रिम जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना 5,000च्या आसपास सगळ्या शेतकऱ्यांना अग्रिम कंपनीमार्फत शासनानं जी उपाययोजना केली त्यामध्ये कंपनी दिलेला आहे. आणि आपला जिल्हा जवळपास 3 तालुके हे दुष्काळ जाहीर झाला आणि बाकीच्या मंडळामध्ये आपल्या सरकारनं दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळं आपलं उत्पादन अग्रिम दिला म्हणजे 50% आता हे शासनानं सिद्ध केले आहे महसूल आणि कृषी विभागाने. आपल्या जवळपास ह्या 600 कोटीच्या मध्ये सोयाबीनचा विचार केला तर 2763 कोटी रुपये ही विमा संरक्षित रक्कम होती आणि 50% जरी नुकसान गृहीत धरलं त्याचं तर कमीत कमी आपल्याला 1300-1350 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला सरकारने जी केली होती दुष्काळ जाहीर केला तर 50% आणीबाणी जाहीर केली त्याप्रमाणे मिळणं अपेक्षित होतं. पण मिळालं काय? 254 कोटी रुपये फक्त अग्रिम सगळ्या शेतकऱ्यांना दिला, 5,000-5,500 प्रमाणे प्रत्येकाला. आणि आता परवा मागच्या आठवड्यात काही विमा जमा झाला त्यात 25 मंडळातल्या 34,000 शेतकऱ्यांना फक्त 39 कोटी रुपये विमा जमा झाला. आता उरलेल्या 5,19,000 शेतकऱ्यांचं काय? यामध्ये लोकसभेची आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकारने एक परिपत्रक काढलं तुमच्याकडे त्याची कॉपी आहे 30 एप्रिल 24ला. काही लोक मागणी म्हणावीच्या बाबतीत असंच केंद्र सरकारनं परिपत्रक काढलं होतं आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस केंद्र सरकारचं परिपत्रक सांगितलं त्या अधिकाऱ्याला दाब देऊन नंतर स्पष्टीकरण घेतलं होतं मला आठवत असेल. हेही परिपत्रक केंद्र सरकारचं, हेही परिपत्रक केंद्र सरकारचं आहे आणि ह्या परिपत्रकानुसार जे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सरकारनं त्यामुळं आता जे काही मंडळ आहेत त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं, SO एक पत्र दिलेलं आहे. आता जो 5,001 आपण 5,000 काहीतरी विमा दिलेला आहे त्यात सुद्धा शेतकऱ्यावर पैसे निघाले. पुढची रक्कम भरपाई द्यायची तर लांबच, तुम्हाला ती कागद सुद्धा दिलेली आहे, चार्ट पण आहे. काही शेतकऱ्यांना 1,391 रुपये म्हणजे जे 5,136 रुपये अग्रिम दिलेला आहे त्यात 605 रुपये शेतकऱ्यांनी त्या कंपनी द्यावे लागतील. एका शेतकऱ्याला 421 रुपये मिळाले ते 1,391 रुपये त्याला कंपनी द्यावे लागतील. अशा पद्धतीचं परिपत्र केंद्र सरकारनं कंपनी अर्जित काढल्यामुळं हे परिपत्र फक्त महाराष्ट्रापुरतं आहे. म्हणजे केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष किती आहे, शेतकरी द्वेष किती आहे या परिपत्रकावरून दिसून येतं. एका बाजूला साधी शेतकऱ्याची विहीर असली तर जिओ टॅगिंग करायचं म्हणून अधिकारी सांगतात की आचारसंहिता चालू आहे. मग अशा वेळेस केंद्र सरकार परिपत्रक कसं काढू शकतं हाही प्रश्न आहे. केंद्र सरकार काम कंपन्यांसाठी करतं का शेतकऱ्यांसाठी करतं? आणि केंद्र सरकारनं 30 एप्रिलला परिपत्रक काढल्यानंतर आपल्या राज्य सरकारच्या कृषी संचालकांनी लगेच 6 मेला एक पत्रक काढलं सगळ्या कंपन्याला आणि केंद्र सरकारच्या ह्या परिपत्रकाप्रमाणे तरतुदीनुसार तात्काळ नुकसान भरपाई निश्चित करून शेतकऱ्यांना वाटप करावे. म्हणजे एवढी तत्परता एखादं परिपत्रक जर कंपनीच्या बाजूने निघालं आणि शेतकऱ्याच्या विरोधात निघालं तर केंद्र सरकार राज्य सरकार करतं. एका बाजूला आपल्याला दुष्काळ जाहीर करायचा, 50% आणीबाणी जाहीर करायची. या वर्षीच्या आपल्या राज्याचा विचार केला तर जवळपास 8,000 कोटी रुपयाचा हप्ता कंपनीला जाणार आहे आणि त्या परिपत्रकाचं तुम्हाला कागद दिलेला आहे. आजपर्यंत फक्त त्यांनी 2966 कोटी रुपये एवढे वाटप केले, म्हणजे 5,000 कोटी रुपये हप्त्यापेक्षा कमी वाटप केले. म्हणजे हप्ता घ्यायचा 8,000 कोटी राज्याच्या वतीनं आणि वाटप करायचे 1966 कोटी. आपल्या जिल्ह्यापुरता विचार करायचा झालं तर 600 कोटी रुपये हप्ता घेतला आणि वाटप फक्त 254 कोटी अग्रिमची आणि 39 294 कोटी, जवळपास 300 कोटीपेक्षा हप्ता म्हणजे हिस्सा आज कंपनीला आपल्या जिल्ह्यातून फायदा जमला. 300 कोटीपेक्षा जास्त म्हणजे 253 कोटी आणि 40 कोटी 306 फायदा 306 कोटीपेक्षा जास्त फायदा आपल्या एकट्या जिल्ह्यातून एका हंगामात
रब्बीचं वेगळं, एका हंगामात त्या विमा कंपनीनं घेतलेला आहे. आणि अशा वेळेस आम्हाला एकच विचारायचं की केंद्र सरकारनं आचारसंहिता चालू असताना हे परिपत्रक काढायचं कारण काय, आणि त्याची लगेच अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करून शेतकऱ्यांचं नुकसान करायचं जे राज्य सरकारचं धोरण आहे त्याबाबत राज्य सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. तुम्ही धोरण नेहमी शेतकऱ्यांचं सरकार म्हणता, खरं तर या सरकारनं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जी 50% नुकसान झाले याप्रमाणे जवळपास या जिल्ह्याला 1300 कोटी रुपये विमा मिळवून देणं गरजेचं होतं. तसं मिळवून दिला असताना आम्ही त्याचा जाहीर सत्कार केला असता, परंतु ते तर लांबच. आता बैठकीला कोणतरी काल सांगितलं की आचारसंहितेची अडचण आहे, परिपत्रकाला आचारसंहितेची अडचण नव्हती का, हे मला त्यांना विचारायचंय. त्यामुळं आता या राज्य सरकारमध्ये सत्ताधारी लोक आहेत, यांनी सुद्धा त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे, सरकारनं उत्तर देणं गरजेचं आहे. आणि याबाबत उर्वरित 5,19,000 शेतकऱ्यांना त्यांनी कारण काय सांगितलं, तुम्हाला अजून एक कागद देतो. त्यांनी परिपत्रकात काय सांगितलं, 30/4चं जे परिपत्रक आहे, ज्या महसूल मंडळामध्ये 25% जास्त इंटिमेशन आहेत, म्हणजे तक्रारी आहेत, एकूण क्षेत्राच्या 25% जास्त तक्रारी असतील तर त्यांना वाईड स्प्रेड घेत करा, त्याला वेगळ्या सूत्राप्रमाणे पैसे द्या. आणि हे सूत्र काय, तर अग्रिमपेक्षा कमी पैसे पडायचे, अग्रिम जेवढा दिला 5,000 त्यापेक्षा कमी शेतकऱ्यावर पैसे निघायला लागले, कोणाचे 1300-1200 रुपये. मग हे सूत्र जर तुम्ही वाईड स्प्रेड 25%, एका बाजूला सरकारनं कंपनीनं म्हणायचे की तुम्ही इंटिमेशन द्या नुकसान झाल्यावर, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचे तुमचे इंटिमेशन जास्त आले म्हणून आम्ही वाईड स्प्रेड घेत जाणार. मूळ गाभा या योजनेचं काय की एरिया अप्रोच धरायचा आहे. एरिया जर वाईड स्प्रेड 25% तुमच्याकडे इंटिमेशन असतील तर सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी इंटिमेशन दिलेत आणि ज्यांनी दिले नाही त्यांचं नुकसान झालं हे गृहीत धरून तुम्हाला करावं. तुम्ही पीक कापणी प्रयोगाला एका मंडळामध्ये फक्त 12 प्रयोग करता, आणि एका जर मंडळामध्ये 12 प्रयोगाच्या आधारे तुम्ही नुकसान भरपाई निश्चित करणार. मग दुसऱ्या बाजूला जर 25% जास्त नुकसान भरपाईचे इंटिमेशन तुम्हाला आले असतील, आता ते तोही चार्ट तुमच्याकडे आहे, जवळपास आपल्याकडे काही संख्या असे आहेत, तुम्हाला ही दिली 32 म्हणा 32 म्हणा चार्ट, 49% समजा आता शिरोड मंडळ आहे, 61% क्षेत्रावर इंटिमेशन आणले, 61% क्षेत्रावर इंटिमेशन आम्ही नुकसान झाल्याशिवाय इंटिमेशन दिले का. एका बाजूला इंटिमेशन दिलेलं आहे म्हणून नुकसान भरपाई ना करायची, आणि दुसऱ्या बाजूला ह्या परिपत्रकाचे इंटिमेशन जास्त आहेत म्हणून नुकसान भरपाई कमी करायची. हे धोरण केंद्र सरकारनं राज्य सरकारनं अवलंबलेलं आहे. हे विमा कंपनीला धार्जिन हे धोरण सरकार राबवते, नेहमीच राबवते. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी नाहीच, कंपन्याची घर भरण्यासाठी योजना आहे. आणि या बाबतीत आता दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्याला मदत करायला सोडून सरकारनं जे शेतकरी विरोधी सर्क्युलर काढले याचा आम्ही निषेध करतो. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही उर्वरित 5,19,000 शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला या 50% प्रमाणे प्रति हेक्टरी 27,000 रुपये विमा मिळणं अपेक्षित होतं, तो मिळालेला नाही. 5,000 प्रत्येक हेक्टरी मिळालेले आहेत. तर उर्वरित जे पैसे आहेत ते पेरणीच्या आधी या सरकारनं हस्तक्षेप करावा, तरी आता जागेवर निवडणुकीतून बाहेर यावं, जागे व्हावं आणि शेतकऱ्यांना उर्वरित 22,000 रुपये प्रति हेक्टरी पैसे पेरणीच्या आधी जमा करावे. आणि याबाबत आम्ही रस्त्यावरही लढाई करणार आणि कायदेशीर लढाई करणार आहोत, हे मला सांगायचं. आमदार साहेबांनी आता परिपत्रक काढल्यामुळे कशा पद्धतीने शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. याच्यातला मूळ विषय असा आहे की खरीप 2023ला जवळपास 5,56,000 शेतकऱ्यांनी आपल्याकडं विमा भरून त्या ठिकाणी त्यांच्यात खरीपाचं पीक संरक्षित केलं होतं. शासनानं 30 एप्रिल, आता मोदी सरकार म्हणायचं का केंद्र सरकार म्हणायचं नेमकं, कारण जाहिरात करताना तर मोदी सरकार होतं म्हणून आता मोदी सरकारच म्हणतो. या मोदी सरकारनं आचारसंहिता असताना जुन्या गाईडलाईन्स प्रमाणे शेतकऱ्याला पैसे चांगले मिळाले असते, मिळत होते, पण कंपनीचे पैसे चाललेलं त्यांना दुःख होतं. आणि कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी हे 30 एप्रिल 2024चं परिपत्रक त्या ठिकाणी मोदी सरकारनं आचारसंहिता असताना काढलं. ज्या परिपत्रकाप्रमाणे शेतकऱ्याला जो अग्रिमचा विमा दिलाय 5,000 रुपये, या परिपत्रकाच्या मध्ये जे सूत्र दिलंय त्या सूत्राप्रमाणे जर विम्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं, हिशोब केला, तर प्रत्येक शेतकऱ्याला 3500, 3300
3400 इतकी नुकसान भरपाई हेक्टरी मिळते. म्हणजे 5000 रुपये हेक्टरी दिले त्याच्यातलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यायची वेळ ह्या परिपत्रकामुळे येणार आहे. आणि म्हणून ह्याच्या संदर्भात म्हणजे कुणाला 1495 परत द्यावे लागतील अशी रक्कम शेतकऱ्याला परत द्यावी लागणार आहे. म्हणजे जी अग्रिमची मिळाली त्याच्यापासून मला वाटतंय अशा पद्धतीनं परिपत्रक काढायचं. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत बरं गंमत अशी आहे ही परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठीच आहे. आणि खास करून महाराष्ट्रात जर आपण विम्याचा विचार केला तर मराठवाड्यातले जे येणारे जिल्हे आहेत मला वाटतं इथं हा खरीपाचा विमा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भरला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर किती मोठ्या प्रमाणात अन्याय करायचा, किती द्वेष असावा मला वाटतं हे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण. आज ज्या पद्धतीनं 2020च्या विम्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं इंटिमेशन न दिलेल्या शेतकऱ्याला सुद्धा वाईड स्प्रेड गृहीत धरून तुम्ही त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या अशा पद्धतीची ऑर्डर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं दिली होती. ज्यावेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण सुप्रीम कोर्टात गेला होता त्यावेळेस माझी आता एवढीच मागणी आहे की जवळपास 5,56,000 शेतकऱ्यांनी विमा भरला. वाईड स्प्रेड आपण गृहीत धरल्यानंतर त्यांनी मान्य केलं वाईड स्प्रेड आहे. आता सरकारनं दुष्काळ जाहीर केलाय की कुठं दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. मग तुम्ही दुष्काळ जाहीर केला असेल, वाईड स्प्रेड असेल तर जी विमा संरक्षित केलेली रक्कम आहे त्याच्याप्रमाणे 50% नुकसान झालंय असं गृहीत धरून त्या ठिकाणी जवळपास 2700 कोटी रुपये इतके रक्कम आपल्या जिल्ह्याला मिळणं विम्याच्या भरपाईपोटी अपेक्षित आहे. या 2700 कोटीचा हिशोब जर आपण केला नाही बरोबर आहे. संरक्षित रक्कमच्या 50% म्हणजे संरक्षित रक्कम आहे आपली जवळपास 2700 कोटी. 2763च्या निम्मा जर आपण हिशोब केला 1350 कोटी तर 1350 कोटी रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याचा हिशोब आपण जर हेक्टरी घातला तर साधारणतः 27,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला विमाची भरपाई मिळणं गरजेचं आहे. का तो त्याचा हक्क आहे, अधिकार आहे. असं असताना या परिपत्रकामुळं 27,000 रुपये हेक्टरी मिळायचं तर लांबच राहिलं. कारण ह्या 27,000 मध्ये 5,000 रुपये अग्रिम दिलेत, 22,000 रुपये अजून देणं बाकी आहे. म्हणजे मिळायला पाहिजे ते मिळायचं लांबच राहिलं. पण ह्या परिपत्रकामुळं 5,000 दिलेले ते मी शेतकऱ्याला 1,495 रुपये परत द्यायची पाळी त्या ठिकाणी शेतकऱ्यावर आली. तर आमची एवढीच मागणी आहे की आपण हा वाईड स्प्रेड गृहीत धरून जो संरक्षित केलेला विम्याची रक्कम आहे 2700 कोटी त्याच्या निमी म्हणजे 1350 कोटी रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची पण तत्परता किती आहे बघा. केंद्र सरकारनं 30 एप्रिलला परिपत्रक काढले की लगेच राज्य सरकारनं ताबडतोब सूचना देऊन खाली रिकामे का कंपनीचे पैसे वाचायलेत ना. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम चालू आहे. 5,56,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 37,554 इतक्या शेतकऱ्याला मला वाटतं विमा द्यायचं काम म्हणजे किती टक्केवारीच्या हिशोबाने जर काढले तर किती टक्के लोकांच्या पदरात पडायला लागले. आणि गंमत अशी आहे या परिपत्रकानुसार 25% पेक्षा जास्त जर तुम्ही इंटिमेशन दिले असतील क्षेत्राच्या महसूल मंडळात जी क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त जर इंटिमेशन आले असतील तर त्यांना विमा द्यायच्या बाबतीत हे सूत्र लावायचं. आणि हे सूत्र जर लावलं तर जी 5,000 मिळाले अग्रिमचे त्यातले 1,495 रुपये परत शेतकऱ्यानं कंपनीला माघारी द्यायची. मला वाटतं अशा पद्धतीचा हा कारभार आहे. आणि मला दुर्दैव एका गोष्टीचं वाटतंय की काही लोक स्वतःला स्पेशलिस्ट आपलं धाराशिव गुलाबजामुनसाठी स्पेशलिस्ट होतं. दुकानात आपल्या हॉटेलवर लिहिलेलं असतं जामून स्पेशलिस्ट सगळ्याच बनावं असते. तसं काही लोक स्वतःला स्पेशलिस्ट म्हणतात आणि इतकी कुतरवड असतील इतकी हवा असतील की लगेच जाहीर करून टाकलं होतं की इंटिमेशन दिलेल्या 1,92,000 शेतकऱ्याला विमा मिळणार. काय झालं मिळताना मिळाले फक्त 37,000 शेतकऱ्याला. 1,92,000चं काय झालं. आणि त्याच्यात पुन्हा काय बोलायचं ना अजून म्हणजे निर्लज्जपणाचा कळस किती असतो की आपण केलेलं स्टेटमेंट आहे. समजा एखाद्या गोष्टीचं श्रेय जर आपण घेतलं तर ती जर पूर्ण नाही झाली तर त्याचा अपयशाचं खापर सुद्धा आपण स्वतः घ्यायला पाहिजे ना. जर 1,92,000 शेतकऱ्याला विमा मिळाला असता तर आपण माझी लाल म्हणून बरंच आपण आरडाओरड केली असती.
पण 1,92,000 शेतकऱ्याला विमा मिळाला नाही, केवळ 37,000 शेतकऱ्याला त्या ठिकाणी विमा मिळतोय. मग ह्याच्या बाबतीतला अपयश कोण बोलणार आहे, त्याच्याबद्दल कोण सांगणार आहे? आणि तुम्ही आचारसंहितेचं कारण पुढे सांगता की आता आचारसंहिता संपल्यावर आपण हे सगळं करू. मग आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये 30 एप्रिलचं परिपत्रक केंद्र सरकारनं ज्यांनी काढलंय, कामना शर्मा अतिरिक्त आयुक्त कृषी, केंद्र सरकार काय म्हणायचं, मोदी सरकार म्हणायचं केंद्र, म्हणजे मोदी सरकारच्या अधिकाऱ्याच्या परिपत्रकामुळं आपल्या भागातल्या शेतकऱ्याचं एका हेक्टरला 23,000 रुपये नुकसान त्या ठिकाणी हेक्टरी होत आहे. मग ही विमा, मग हा विमा आणि 23 हे परिपत्रक काढले की लगेच 6 मे 2024 राज्य सरकारनं परिपत्रक लगेच खाली मार्गदर्शक सूचना ताबडतोब अंमलबजावणी करा. का? कंपनीचे पैसे वाचतात ना, आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचे. मला वाटतंय जशी तत्परता कंपनीचे पैसे वाचवण्याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दाखवते, तशी तत्परता शेतकऱ्यावर अन्याय झाल्यावर का दाखवत नाही? का त्या ठिकाणी पुढे येत नाही? का त्या ठिकाणी अशा पद्धतीचं परिपत्रक निघत नाही? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा आता सामान्य शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या मोदी सरकारचा, राज्य सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो, जे आज दुष्काळी परिस्थितीशी सामना करतायत. अक्षरशः शेतकरी आत्महत्यासाठी त्या ठिकाणी आत्महत्येच्या खाईत त्याला लोटायचं काम सरकारच्या धोरणामुळे झालंय. एका बाजूला तुम्ही उत्पादित केलेल्या सोयाबीनचे भाव पाडून टाकले, सोयाबीन आयात करून, पाम तेलावरचा आयात शुल्क कपात करून, कांद्याला निर्यात बंदी करून टाकली, तिथं शेतकरी मारला. मग अशा पद्धतीनं म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तूला बी भाव मिळू द्यायचा नाही, आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर, नुकसान झाल्याच्या नंतर ज्या आशेनं, ज्या अपेक्षेनं विमा भरलाय किंवा आता तरी आपल्याला काही मदत पडेल, ह्या दुष्काळात तरी काही मदत मिळेल, मला वाटतं तिथं सुद्धा अशा पद्धतीचे तुगलकी कारभाराची परिपत्रकं काढायची आणि परत शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करायचं आहे. मला वाटतं ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि निश्चितपणे आता ही लढाई आम्ही रस्त्यावर तर निश्चितपणे लढणार आहे, पण शेतकऱ्यांना हा विषय समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःला स्पेशलिस्ट म्हणून घेणारे आज कसं तोंडावर पडले, त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत. आता केंद्र सरकारचा गमत अशी आहे की आधी थोडी भानगड होती, जरा केंद्रात त्यांचं, राज्यात आमचं असं काहीतरी असायचं, आणि दिवसा सारखं राज्यावर पोट फिरलं जायचं. आता सगळं चारही अंगानं आहे की तुमचंच, काय बोलणार त्याच्यावर? आणि मला वाटतंय श्रेय घेण्यापेक्षा माणसानं लोकांना मदत करायची भूमिका त्या ठिकाणी घेऊन गरजेचं. आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषदेचा सदस्य असो, पंचायत समितीचा सदस्य असो, ग्रामपंचायतचा सदस्य असो, नगरपालिकेचा सदस्य असो, ही सगळी लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण, लोक आपल्या घरी आलते का उभार म्हणून? आपण जातो ना त्यांच्याकडून उमेदवार म्हणून, किंवा मलाही काम करायचे, मलाही सेवा करायची म्हणून मी तुम्हाला निवडणुकीला उभा आहे. मग जेव्हा आपण सरकारच्या पैशातनं, म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या रूपानं मिळणाऱ्या पैशातनं जनतेसाठी काही काम करतो, तर त्याचं श्रेय घेण्यासाठी ही कुत्तरवड का? कशामुळं? आपल्या बाबतीची इस्टेट एकूण आपण लोकांना मदत करतोय, ह्या पद्धतीची भावना का लोकप्रतिनिधी दाखवते? मला वाटतं ह्याच्या बाबतीत आत्मचिंतन करणं गरजेचं आहे स्पेशलिस्ट माणसानं. मला वाटतं ही स्पेशलिस्टगिरी कशासाठी आहे नेमकी? शेतकऱ्यासाठी आहे का कंपनीच्या फायद्यासाठी आहे? मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार सामान्य शेतकऱ्यांनी करावा. आणि आम्ही ही लढाई निश्चितपणे रस्त्याच्या लेवलवर लढणारच आहेत, पण कायद्याच्या ह्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे लढून आपल्या भागातल्या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही याच्या बाबतीत निवडणूक आयोगावर तक्रार करणार आहे. जर तुम्ही कंपन्यांच्या बाजूनं एखादं परिपत्रक जर काढून शेतकऱ्याचं नुकसान करत असाल, आता काळात इतर वेळेस कारण सांगता तुम्ही, आणि असं परिपत्रक काढून जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल आता असताना सुद्धा त्याची तक्रार सुद्धा आम्ही निवडणूक आयोगावर करणार. उद्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे ना, मग तक्रार कधी करा? उद्या तर शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे. निवडणूक आयोग तक्रार करणं ही फॉर्मॅलिटी आहे. ते काय करते ते आजपर्यंत बघितलं जाईल. पक्ष हे जे देऊन टाकले. निवडणूक आयोगावर आता किती विश्वास आहे भारताच्या जनतेचा, जनतेला माहिती नाही. मला म्हणतो तक्रार करायचं काम करू आम्ही, आउटपुट काय नाही कधी द्यावं लागत नाही.
आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. आता 2023च्या संदर्भामध्ये ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्या संदर्भात आमदार महोदयांनी खासदार महोदयांनी बरीचशी माहिती दिलेली आहे. आकडेवारीच्या घोळात न जाता थेट जो कळीचा मुद्दा बनलाय केंद्राचं परिपत्रक त्यावरती मी येतो. केंद्र शासनानं 30 एप्रिल 2024 रोजी एक परिपत्रक काढलं आणि या नव्या परिपत्रकानुसार 75% शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठरवण्याचं जे धोरण अवलंबलंय त्याचा आम्ही निषेध करतो. या नव्या परिपत्रकानुसार 75% शेतकऱ्यांना न्यायच मिळणार नाही. मिळालेला जो पीक विमा त्याच्यातूनच पैसे वापस देण्याची नामुष्की या नव्या परिपत्रकामुळे आलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की पीक विमा भरताना जे 26 जून 2023चं परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या नुसारच नुकसान भरपाई देणं अपेक्षित आहे. आपल्याला या ठिकाणी आणखी सांगू इच्छितो या नव्या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. केवळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावरच अन्याय झालेला नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. आणि पुन्हा एकदा भाजपचा महाराष्ट्र द्वेष समोर आलेला आहे. कारण नवीन परिपत्रक हे केवळ महाराष्ट्रासाठीच लागू केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने ज्याला विरोध करायचा होता 30 एप्रिलला परिपत्रक निघाल्यानंतर तातडीनं 6 मेला अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आणि अचानकपणे धाराशिव जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले. आपल्याला माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातल्या 7,57,000 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी 5,56,000 सोयाबीन उत्पादक शेतकरी होते. जिल्ह्यात दुष्काळ पडला. 21 दिवसाचा पावसाचा खंड पकडून आपण मागणी केल्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आणि अगोदर 40 महसूल मंडळाला 25% अग्रिम दिला होता. 17 महसूल मंडळ वंचित होते. त्यासाठी मी स्वतः नारंगवाडीला रस्ता रोको करण्याचं नियोजन केलं होतं आणि ज्या दिवशी रस्ता रोको होता नारंगवाडीला त्याच दिवशी 17 महसूल मंडळाची अधिसूचना निघाली आणि अशी एकूण धाराशिव जिल्ह्यातल्या 57 महसूल मंडळाला 25% अग्रिमची 254 कोटी रुपये रक्कम दिली गेली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्या नुकसानीच्या पूर्वसूचना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला दिल्या गेल्या. तो आकडा होता 1,92,000. नियमानुसार आणि नव्या परिपत्रकानुसार पीक विमा कंपनीनं अचानकपणे या जिल्ह्यातल्या 37,574 शेतकऱ्यांना 39 कोटी 52 लाख रुपयांचं वाटप केलं गेलं. मात्र हे सूत्र अतिशय घातकी असून यामुळं धाराशिव जिल्ह्यातील एकूण 57 महसूल मंडळापैकी 32 महसूल मंडळातील एकही शेतकऱ्याला 1 रुपया मिळाला नाही. त्यात 13 हे महसूल मंडळ देखील आहे. खरं म्हणजे पीक विमा स्पेशालिस्ट म्हणून घेणाऱ्यांना माझी विनंती आहे या बाबींचा विचार करायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतरच फेसबुक लाईव्ह करणं अपेक्षित होतं. रात्री देखील त्यांनी फेसबुक लाईव्ह केला आणि सांगितलं की खरं म्हणजे या संदर्भात कोण माहिती देत नव्हतं. कशामुळे हा पीक विमा मिळत नाही त्याची मुख्य कारण काय हे कोणी सांगत नव्हतं. मी ज्यावेळेस या वर्तमानपत्रातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून 2-3 दिवस सततच्या बातम्या चालवल्या आणि त्यात हे निदर्शनास आणून दिलं की हा सगळा जो घोळ झालाय तो 30 एप्रिल 2024च्या परिपत्रकामुळे. त्यानंतर काही जणांनी रात्री घाईगडबडीनं फेसबुक लाईव्ह केलं आणि सांगितलं की मी कृषी मंत्र्यांना भेटलोय. आचारसंहिता संपल्यानंतर तातडीनं आम्ही त्याच्यामध्ये बैठक घेऊ आणि काही ना काही मार्ग काढण्याचा निर्णय घेऊ. आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मदत घेतोय असंही सांगितलं. खरं म्हणजे तशी बैठक झाली आणि काय निर्णय झाला त्याच्या मी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केली आमदार साहेबांनी खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळेस राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 294 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्याच्यात 3 प्रकारचे आदेश होते. एक शेतकऱ्याला रक्कम द्यायची, दुसरी पंचनाम्याच्या प्रती द्यायच्या आणि तिसरं 1,40,000 शेतकऱ्यांच्या ज्या पूर्वसूचना बाद केल्या त्यांच्या पूर्वसूचनाचं प्रती कृषी अधीक्षक यांना द्याव्या. ही बैठक झाली 28 जुलै 2023ला. ही मंत्रालयातल्या मीटिंगची कॉपी आहे. आपल्याला ही आपण या ठिकाणी देऊ इच्छितो. 28 जुलै 2023ला 1 महिन्याच्या आत पंचनाम्याच्या प्रती देऊ असे आदेश झालेले असताना देखील अद्यापपर्यंत पंचनाम्याच्या प्रती आपल्या हातामध्ये पडलेल्या नाहीत. पंचनाम्याच्या प्रतीच्या 8 तास आपण याच्यासाठी धरतोय की पंचनाम्याच्या प्रती जर आपल्या हातामध्ये पडल्या तर 2 सख्या भावांना एकाच गट नंबरमध्ये असमान विमा का पडला आणि विमाची रक्कम का पडली याचा उलगडा होणार आहे. या संदर्भात या जिल्ह्यातल्या 2 शेतकऱ्यांचा मी या ठिकाणी
नामोल्लेख करतो. एक तुळजापूरचे गद्दे नावाचे शेतकरी आहे आणि धाराशिव तालुक्यातले माने नावाचे शेतकरी आहे. त्यांनी पीक विमा कंपनीकडून माहितीच्या अधिकारामध्ये माहितीच्या पंचनाम्याच्या प्रती मिळवल्या आणि त्यांना धक्काच बसला. कारण ज्या ठिकाणी त्यांना 3,07,000 इतकी नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं तिथं त्यांना 74,000 इतकी तुटपुंजी रक्कम दिली होती. म्हणजे पंचनाम्याच्या प्रती हातात आल्या तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला आणखी 400 ते 500 कोटी रुपये मिळू शकतात. मात्र त्या पंचनाम्याच्या प्रती दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या पंचनाम्याच्या प्रती महत्वाच्या आहेत. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याच्या आदेशाला देखील पीक विमा कंपनी जुमानती का नाही हे आता आपणच तपासून पाहावं. उद्या आचारसंहिता संपल्यानंतर इतरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासोबत बैठक झाली आणि काय आदेश निघाले तर त्याची अंमलबजावणी होईल का हे देखील आपण पाहणं महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी आताच आमदार आणि खासदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल 2024च्या केंद्र शासनाच्या परिपत्रकाची आम्ही होळी करणार आणि पीक विमा भरते वेळेस जे 26 जून 2023चं परिपत्रक आहे त्याच्यानुसारच या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आम्ही एवढं करून न थांबता ज्यावेळेस विसंगत अशी रक्कम पडायला लागली आणि 32 महसूल मंडळं वंचित राहिली, मी तातडीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांना भेटलो. ही विसंगती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकारी महोदयांचे आणि कृषी अधीक्षक महोदयांचे मी आभार मानेन. त्यांनी तातडीने महाराष्ट्र शासन आणि कृषी आयुक्ताला पत्र लिहिलं. ते पत्रही या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यात माझ्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. जर या पद्धतीनं पीक विमा दिला गेला तर या जिल्ह्यामध्ये अंदाजोंदी माझे शेतकऱ्यावरती अन्याय होईल. त्यामुळे नवीन फॉर्म्युलानुसार न वाटप करता जुन्या फॉर्म्युलानुसार वाटप करावं असं देखील त्यांनी लिहिलेलं आहे. आमची मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अशीच राहील की 30 एप्रिल 2024चं परिपत्रक तातडीनं केंद्राने मागे घ्यावं. महाराष्ट्रावरती जे जुलमी परिपत्रक आहे शेतकऱ्यावरती अन्याय करणार आहे आणि 26 जून 2023ला पीक विमा भरते वेळेस जे परिपत्रक होतं त्या परिपत्रकानुसारच धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. खरीपाची पेरणी तोंडावरती आहे. शेतकरी राजा अगोदर दुष्काळामुळे अडचणीत आहे. त्यात आजच्या अडचणीत न घालता तातडीनं मदत मिळावी. आताच आमदार महोदय आणि खासदार महोदयांनी जी आकडेवारी सांगितली त्या आकडेवारीप्रमाणे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी आमची विनंती आहे. यासाठी जिल्हा तक्रार निवारण समितीकडे जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन तसे आदेश देण्याबाबत पत्रही दिलेलं आहे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे येत्या 2 दिवसामध्ये खासदार महोदय आणि आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली थेट तिथंही तक्रार दाखल करू. कारण एकापेक्षा अनेक जिल्ह्याचा संदर्भ असेल आणि नुकसानीची भरपाई जर 40 लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला थेट राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे जाता येतं. त्यानुसार ते करू. कारण आपण जर आत्ता डायरेक्ट हायकोर्टामध्ये गेलो तर अल्टरनेट रेमेडी उपलब्ध असताना तुम्ही हायकोर्टामध्ये कसे आलात म्हणून कोर्टाकडून विचारणा होण्याची शक्यता असते. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप जातोय. त्याचबरोबर आमदार महोदय आणि खासदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर उतरून देखील ती लढाई देखील आम्ही करणार आहोत. त्यासंबंधीचा विस्तृत तपशील आमदार महोदय आणि खासदार महोदय सांगतील. 2023च्या अचानकपणे निघालेल्या पत्रकार ही जे परिपत्रक आहे त्या दिवशी माहिती मी आपल्याला सगळ्यात एक महत्वाचं याच्यावर मला तुमच्या सगळ्याच मंडळीला आठवतं सगळेच पत्रकार एका आमदारानं प्रेस नोट देऊन वर्तमानपत्रात बातम्या छापून आणल्या होत्या की तुम्ही प्रशासनाकडे अर्ज करा आणि पंचनाम्याच्या प्रती घ्या. आपल्याला आठवत असेल जो कलेक्टर ऑफिसचा गोंधळ झाला होता त्याच्या पाठीमागचं मूळ हेच होतं की पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडेच नाहीत आणि प्रशासनाकडे प्रती नसताना हा आमदार का सांगतोय लोकांना शेतकऱ्याला की तुम्ही अर्ज करा आणि पंचनाम्याच्या प्रती घ्या. आता ह्या घटनेला जवळपास 6 वर्ष झाले. ह्याच घटनेच्या अनुसरून तुमच्या कृषी मंत्र्यानं राज्याच्या आदेश दिलेत कंपनीला की 1 महिन्याच्या आत तुम्ही पंचनाम्याच्या प्रती द्या. त्याला जाऊन आज मला वाटतं किती 10 महिने झाले. मग ह्या पंचनाम्याच्या प्रती अद्याप सुद्धा मिळाल्या नाहीत आणि हे शहाणं सांगत होतं की शेतकऱ्याला अर्ज करा आणि पंचनाम्याच्या प्रती घ्या. मला वाटतं हा धिगावा कशामुळं आणि मला त्याच गोष्टीचा राग होता. त्या दिवशी जो माझी चीड होती ती ह्याच गोष्टीची होती की काही कारण नसताना तुमच्याकडे प्रती उपलब्ध नसताना तुम्ही कुठल्या
अधिकारात शेतकऱ्याला निश्चित काळं कागद म्हणजे दाखवायचं, लोकांना दाखवायचं, नाळी लावल्यासारखं लोकांना दाखवायचं की मी तुमच्यासाठी काहीतरी करतोय. मला वाटतं ही पद्धत अतिशय चुकीची आहे, अयोग्य आहे. आणि आज मला वाटतं ह्यांच्यामुळे अजून माझ्या ते लक्षात आलं. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सुद्धा त्यांना विचारणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे इतकं रामायण महाभारत त्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालं होतं, त्या पंचनाम्याच्या प्रति शेतकऱ्याला का मिळू शकल्या नाहीत, का दिल्या गेल्या नाहीत. मला वाटतं हा प्रश्न आज सुद्धा अनुत्तरित आहे. आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे ज्यावेळेस हा विषय गेला त्यावेळेस गाईडलाईन जे आहेत आपल्या विमा योजनेच्या त्यात स्पष्ट असा उल्लेख आहे की ह्या पोर्टलवर सगळ्या पंचनामे अपलोड केले पाहिजे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीत तो पण निर्णय दिला होता अपलोड करा, पण अद्यापर्यंत 2022च्या बाबतीतला जे अद्यापर्यंत एकही पंचनामे कंपनीने अपलोड केलेली नाही. म्हणजे याला कृषी मंत्र्यांचं देणं नाही, राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीनं दिलेला आदेश घेणं नाही, हे लक्षात येतं. आणि मला अगदी दोन विषय मी मांडतोय. हे एकाच गट नंबर मध्ये भावाची वाटणी झालेली असताना भाऊ वाटणी क्षेत्र दोघांचं समान आहे. एकाला एका रेटनं तुम्ही म्हणजे एकाला 22,000 दिलाय, एकाला 2,000. ही कुठली पद्धत आहे. आणि म्हणून त्या पंचनाम्याच्या प्रती मिळणं नितांत गरजेचं आहे. पण अद्यापर्यंत त्या प्रती मिळाल्या नाहीत. जे सरकार 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 म्हणून फार स्वतःच श्रेय दाखवायचा प्रयत्न करतात, इतके हजार कोटी आणले, तितके हजार कोटी आणले. मला वाटतंय त्यांचं सरकार असताना शेतकऱ्याचे एवढे हजारो कोटी रुपये ज्या कंपनीने बुडवले त्याचं पण श्रेय घेणार का, त्याच्या बाबतीत बोलणार का. मला वाटतं हा माझा मूळ प्रश्न. त्यावेळेस आणि राज्य शासनाला विम्याचं धोरण ठरलं त्यावेळेस केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून धोरण ठरल्याच्या नंतर परिपत्रक काढलं जातं किंवा राज्य शासनाच्या वतीनं DR काढला जातो आणि त्या विमा कंपनीच्या बरोबर करार केला जातो. तो करार केल्याच्या नंतर त्या कराराप्रमाणे विमा संरक्षित केला जातो. परंतु ह्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की करार एका बाजूला ठेवून जे 26 जून 2023चं परिपत्रक आहे ते परिपत्रक बाजूला ठेवून एक नवीन परिपत्रक काढून त्या परिपत्रकामधलं मूळ परिपत्रकामधलं जे सूत्र आहे ते सूत्र पूर्णपणे बदलून म्हणजे सूत्र एखादा विमा संरक्षित केल्याच्या नंतर त्याला जर विमा आपल्याला देण्याची वेळ आली तर ती कुठल्या सूत्रांना दिली पाहिजे हे सूत्र ठरलेलं असताना मूळ परिपत्रकामधल्या सूत्राला विसंगत अशी भूमिका केंद्र शासनाने घेतली आणि त्या भूमिकेमुळं त्या 30 एप्रिलच्या परिपत्रकामुळं शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून झालाय असं आमचं म्हणणं आहे. मुळात हे परिपत्रकच बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे परिपत्रक पहिल्यांदा रद्द करावं. कारण मूळ जो अग्रीमेंट विमा कंपनीबरोबर केंद्र किंवा राज्य शासनाने केलेला आहे त्या अग्रीमेंटच्या विरुद्ध जाणारं हे परिपत्रक आहे. त्यामुळे हे परिपत्रक सगळ्यात पहिल्यांदा रद्द केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांवरती अन्याय करणारे एखादं कार्य करायचं असतं त्यावेळेस मात्र आचारसंहितेची अडचण नसती. आणि काल फेसबुक लाईव्हद्वारे सांगण्यात आलं की आचारसंहिता संपल्यानंतर कृषी मंत्र्यांच्या बरोबर आम्ही बैठक घेऊ. शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी आचारसंहितेची अडचण येत नाही, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना न्याय देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र आचारसंहितेचं कारण सांगितलं जातं. या सगळ्या बाबीमध्ये खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरची तर लढाई आम्ही लढूच, परंतु कायदेशीर लढाई देखील याबाबतची लढली जाईल. स्टेप बाय स्टेप लढली जाईल. जिल्हा समिती असेल, राज्य समिती असेल, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, या सगळ्या ठिकाणी न्याय मागितला जाईल. आणि शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या पुढील काळामध्ये ही सगळी कारवाई केली जाईल. एवढंच आम्ही आपल्याला सांगू. तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा. जर कुणाचं काय असेल तर विचारा. ह्याच्या संदर्भात कुणाचं असेल तर आणि अजून एक विषय
मागच्या वर्षी मागच्या वर्षी या सरकारनं आपले 3 तालुके दुष्काळ जाहीर केले. 3 तालुके दुष्काळ जाहीर केले. बाकीची मंडळं दुष्काळ सदृश्य म्हणून जाहीर केली. आणि दुष्काळ सदृश्य मंडळं त्यावेळी जाहीर केली तेव्हा असं सांगितलं गेलं की ज्या उपाययोजना, ज्या सवलती दुष्काळी तालुक्याला आहे त्या सगळ्या उपाययोजना आम्ही दुष्काळ सदृश्य महसूल मंडळाला राबवतो. परंतु ह्या दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत ह्या दुष्काळ सदृश्य मंडळांना एक रुपया दिलेला नाही. म्हणजे नुसतं घोषणा करायची. आणि जर दुष्काळ सदृश्याचा आपण शासन निर्णय बघितला त्यात 7 सवलती आहेत, फक्त एकच वगळलं कुठलं अनुदान. त्यामुळं ही गोष्ट सरकारनं घोषणाही करायची. त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांचा, सगळ्या महाराष्ट्र जनतेचा रोष होता. म्हणून दुष्काळ सदृश्य ही एक दुसरं काहीतरी बोंडस नाव देऊन त्यांनी घोषणा केली. परंतु ज्यावेळेस अनुदान द्यायची वेळ येते त्यावेळेस त्या शासन निर्णयातून दुष्काळ सदृश्याच्या शासन दुष्काळ अनुदान हा प्रकार वगळला. त्यामुळं शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य ज्या मंडळ तयार झाले त्यांना सुद्धा दुष्काळी अनुदान मिळालं पाहिजे आणि ते पेरणीच्या आधी मिळालं पाहिजे. आज आपण बघतोय की सोयाबीनची एक बॅग घ्यायला गेलं तर 32 रुपये किंमत झाली त्याची आणि 1,500च्या कुठल्याही खताचं पोत नाही. आणि सोयाबीन विकायला गेलं तर 4,500 रुपये. 30 किलोच्या बॅगला 32 रुपये आणि सोयाबीन 100 किलो विकायचं म्हणलं तर 4,500 रुपये. एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावाले असताना अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं सोडून लांब. म्हणून तर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाही. त्यांनी घोषणा केली होती की आमच्या काळात एकही आत्महत्या होणार नाही. आत्महत्या व्हायचं थांबायचं लांबच, पण आत्महत्येमध्ये वाढ का होत आहे त्याचं कारण हे आहे की सरकार नुसतं घोषणा करतं, विम्याच्या बाबतीत कंपनीदार धोरण घेतं, ज्यावेळेस अनुदान द्यायची वेळ येते त्यावेळेस शेतकऱ्यांना अनुदान देत नाही. त्यामुळं ह्याही गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. याबाबत सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावर आंदोलन करणार आहे. दादा, तुम्ही महावितरण कार्यालयामध्ये गेले होते, ते नेमकं काय झालं, अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, किती नुकसान झालं? महावितरणचं वेगळं घेऊन घ्या. दादा घ्या की आता. वेगळं घेऊन